काइंड नवरा आहे माझा. वेलकम भाऊजी. रिस्पेक्ट करणार वेलकम दीदी. झालं की मग जेवण कम्प्लीट. नमस्कार सर्वांना, मी आदिती शिंदे, कोकण कन्या आदिती या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आहे क्रिसमस आणि मला सुट्टी आहे आणि आज आमच्या घरी येणार आहेत माझी बहीण आणि भाऊजी. म्हणजे माझ्या बहिणीचं, सख्ख्या बहिणीचं नुकतंच लग्न झालं आणि ते लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येणार आहेत. लग्नाचं मी काही अपडेट केलं नाही किंवा कुठले व्लॉग वगैरे बनवले नाहीत, त्याचं कारण वगैरे सविस्तर सांगेन. पण लग्नानंतर आज ते पहिल्यांदाच घरी येणार आहेत आणि आज बुधवार आहे. आज नॉनव्हेजचा बेत केलेला आहे. सकाळीच पप्पांनी जाऊन मटण चिकन वगैरे घेऊन आले आहेत आणि आता आम्ही ते सगळं बनवण्याच्या तयारीत आहोत. तर छोटीशी तयारी केली आहे त्यांच्यासाठी एक वेलकमची, मी तुम्हाला लगेच दाखवते. हे बघा, असं थोडंसं असं फुलांनी सजवलेलं आहे आणि इकडे अशी छोटीशी वेलकमची रांगोळी काढलेली आहे. तर छोटंसं जरा वेलकम बघून बहिणीलाही छान वाटेल आणि जेव्हा एकत्र असतो तेव्हा पटत नाही आणि तेव्हा वाट बघत असतो कधी जाते ही सासरी असं म्हणायचे. पण आता ते येते लग्नानंतर, तर मला खूप आनंद होतो आहे आणि त्याच्यासाठीच छोटीशी ही तयारी करते मी. तर आता थोड्याच वेळात ते पोचतील. मग अशीच फोन आलेला, थोड्या वेळाने ते पोचतील आणि मग त्यांचं एक छोटंसं वेलकम वगैरे आम्ही करू. तर आता थोड्याच वेळात ते पोचतील इथे आणि सगळं वेलकम वगैरे झालं की मग आम्ही जेवणाला बसू. मी जेवणाची काही रेसिपी वगैरे शेअर करत नाही आहे, कारण मागच्या व्हिडिओज, मला वाटते दोन्ही व्हिडिओजमध्ये मी ऑलमोस्ट चिकन दाखवलेलं की आम्ही कुठल्या पद्धतीने करतो, कसं करतो ते. हा मटणची रेसिपी शेअर केलेली नाही आहे, पण बेसिक तेच सगळे मसाले वापरून तीच सेम रेसिपी आहे. पण आता मी दाखवते की आमची किचनमध्ये कशी तयारी चालली आहे ती आणि काय काय बनवणार आहे ते. तर हे बघा मंडळी, आमची तयारी किचनमधली. इथे घातलं आहे हे, मला वाटतं मटणचं कालवण याच्यात करायचं आहे. आता ते वाफेवर शिजत आहे आणि एका साईडला इकडे सुकं जरा मटण जे बनवायचं आहे ते वाफेवर शिजत आहे. यात ना अजून काही वाटण घातलेलं नाही आहे. हे आमचं वाटण तयार करून ठेवलं आहे, कांद्या खोबऱ्याचं वाटण. आणि इथे दोन्ही शिजतं, दोन्ही गॅसवरती. इथे चिकन आणून ठेवलं आहे, चिकन पण बनवणार आहे. थोडंसं फ्रायसाठी काढून ठेवलेलं आहे आणि इथे आहे आमच्या वड्यांचं पीठ, हे भिजवून ठेवलेलं आहे. तर वडे, मटणचा रस्सा, चिकनचा रस्सा, चिकन फ्राय असा तरी मेन्यू आता आम्ही करणार आहोत. तर मागच्या वेळी मी वड्यांचं पीठ पण कसं बनवायचं आणि वड्यांचं पीठ भिजवायचं कसं हे सगळं दाखवलेली आहे रेसिपी. त्याचे व्लॉग ऑलरेडी आहेत अपलोडेड, पाहिजे तर लिंक खाली एक शेअर करते. कारण जेव्हा मी दाखवते वडे, म्हणजे मी जेव्हा सेकंड व्लॉगही केला तेव्हाही मला विचारलं की कसे केले वडे वगैरे, तर मी ऑलरेडी ह्याचं प्रमाणासहित पीठ आणि रेसिपी जी आहे ती शेअर केलेली आहे. पण मी परत एकदा ह्या व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक त्याची देते त्या यूट्यूबच्या व्लॉगची, तर ती बघा आणि एकदा ट्राय करून बघा. तर आता पटपट तयारी करायला घेतो सगळी. बाकीचं तर ऑलमोस्ट सगळं झालं आहे. आता चिकन मटण एकदा शिजलं की वडे करायला घ्यायचे, भात करायला घ्यायचं आणि निवांत जेवायचं गप्पा मारत. तर चला मंडळी, आता मी डायरेक्ट दीदी आणि भाऊजी जेव्हा येतील तेव्हा तुम्हाला दाखवते. हे बघा, इथे आमचे वडील आलेले आहेत. जावयांसाठी अजून एक, जावई आणि लेकीसाठी अजून एक आयटम घेऊन, मच्छी घेऊन आलेले आहेत ते. म्हणजे हा आमचा रात्रीचा बेत असणार आहे. तर आता त्यांनी मच्छी आणलेली आहे, तर ती पण फ्रीजमध्ये ठेवूया आणि रात्री बनवूया. हे टाकलंच ह्याच्यामध्ये वाटण सगळं टाकलं. तर फायनली वाटण पण टाकलेलं आहे. आता फक्त शिजायची वाट बघायची. दोन्ही मटणच ना, एक कालवण आणि एकीकडे जरासं वड्यांबरोबर खायला सुकं. तर इकडे माझी मम्मी द शेफ, आणि आज एवढा आनंद आहे तिच्या चेहऱ्यावर, लेक आणि जावं येणार म्हणून. आम्ही घरात राहतो तर आमचं काहीच नाही, पण लेक आणि जावं येणार म्हटल्यावर बापरे, भरपूर असा आनंद. आणि ही सगळी प्रिपरेशन बाकी व्हायची अजून. तर आमचे भाऊजी आणि दीदी आलेले आहेत. काइंड नवरा आहे माझा. वेलकम भाऊजी. रिस्पेक्ट करणार. वेलकम दीदी. हॅलो. वेलकम वेलकम टू होम. ओ वाव, फुलांचं डिझाईन.
काढायचं वरती काढा. नाही काढा इकडे. आधी बाजूला हो ना अंगावर पुढे. बघितलीस की नाही रांगोळी? अगं वेलकमची रांगोळी बघितलीस की नाही? हा परत एकदा येऊन बघ. हा थँक्स. तर अशा प्रकारे आमचं इथे मटण झालेलं आहे. इथे कालवण झालंय. त्यानंतर इथे कांदा लिंबू टोमॅटो कापून ठेवलाय. इथे चिकनचा रस्सा होतोय. इथे थोडंसं फ्रायच केलंय चिकन. तर असं सगळं झालेलं आहे. आणि आता फक्त वडे राहिले. वडे झालं की मग जेवण कंप्लीट. तर मंडळी आता संध्याकाळचे झालेत 5:45 आणि मस्त जेवण झालं दुपारचं. सगळं आवरेपर्यंत 3-3:30 वाजले. आणि त्याच्यानंतर इतकी सुस्ती आली. भाऊजी आणि दिदी तर झोपले, कारण त्यांच्या लग्नानंतर त्यांचे कंटिन्यू प्रवासात चाललेत, इकडे जा तिकडे जा. ते मस्तपैकी दोघं आरामात अजूनही झोपलेत. आणि आम्ही आता उठलोय. आता चहा वगैरे घेणार आणि आता मग रात्रीच्या जेवणाची तयारी करू. आज रात्रीसाठी मच्छी आणले. सकाळी जेव्हा पप्पा गेले होते तेव्हा त्यांनी मच्छी पण घेऊन आले. तर आता रात्री मच्छीचा बेत. रात्री आता मच्छीचा बेत वगैरे होईल. आम्ही मच्छीचं जेवण करू. सुरमई आणले, सुरमई फ्राय करू. त्याचे पण छोटेसे क्लिप्स ॲड करेन. आणि मग काय परत थोड्याशा रात्री गप्पा वगैरे होतील. दादा पण नव्हता. दादा पण आता संध्याकाळी येईल. एक थोडे 7-8 पर्यंत तोही घरी येईल. आणि त्याच्यानंतर हे लोक उद्या सकाळी परत निघणार आहेत. इथून पुढचं त्यांचं फिरण्याचं प्लॅनिंग आहे. तर एक छोट्या ह्या क्लिप्स मी एक मेमरी ॲड होईल म्हणून घेतल्या होत्या. तर आता मी जाते घरी, कारण संध्याकाळची वेळ आता मच्छरी भरपूर चावतात बाहेर. आणि दीदी आणि भाऊजी आता इथून आत्याकडे जाणार आहेत. आत्याला भेटायला जाणार आहेत आणि मग ते घरी येतील. तर तोपर्यंत आम्ही पण सगळी तयारी वगैरे करतो. संध्याकाळचं जरा चहा वगैरे घेतो. रात्रीच्या जेवणाची तयारी करतो. तर इथे रात्रीच्या जेवणाची तयारी. सुरमई आणलेली मच्छी. आता ही मच्छी फ्राय करायची. बाकी सगळं ऑलमोस्ट आहे. मच्छी करणार आहे, भाकऱ्या बनवायच्या आहेत, वडे आहेत, थोडेसे वड्यांचं पीठ आहे त्याचे वडे बनवायचे आणि आपलं भात कालवण वगैरे सगळं जेवण आहे. तर आता ही पटकन सगळी मॅरिनेट करून घेतली. आता ही फ्राय करायला घेऊ रवा लावून. इकडे आमची सकाळची नाश्त्याची तयारी सुरू आहे. इकडे बुर्जी आणि एकीकडे जवळची तयारी सुरू आहे. इकडे जवळ एकीकडे म्हणजे कोलीम होतोय. सुका कोलीम, बुर्जी आणि भाकरी असं नाश्त्याचा बेत आहे. मग भाऊजी बाय तरी करा. कसं वाटलं तुम्हाला? मस्त वाटलं. हा आता खाता बोललाय. तुमचे काही इसेन्शियल असतील दोन वेगळ्या टेस्ट. आपली एकच टेस्ट येते, कारण आमचा तो खारी हवा एकच येते ना विजयदुर्ग खाडीची. बाय 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 बाय. थोडा वेळ जा माझ्या. चला बाय बाय बाय. हो.
हा इथून गेला तरी चालेल. इथून काय वैभू हा बाय 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 बाय. हॅपी जर्नी. गाड. तर मंडळी दीदी आणि भाऊजींना आत्ताच आम्ही सोडून आलोय, निरोप देऊन आलोय. ॲक्च्युली ते इथून जाणार आहेत आता फिरायला, तर त्यासाठी त्यांचे जे मित्र होते आणि त्यांची वाईफ असे 2 जण आले होते इथे घरी. आणि त्याच्यानंतर हे 4 जण भाऊजींच्या गाडीने गेले फिरण्यासाठी. तर ॲक्च्युली त्यांचा स्टे 1 दिवस वाढला, म्हणजे ते 1 दिवस राहून दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच निघणार होते, पण काही कारणामुळे त्यांचा 1 दिवस स्टे वाढला. आणि खरंच चांगलं वाटलं. 2 दिवस राहिले दीदी भाऊजी दोघं पण. लग्नानंतर बहीण आली ना की वेगळाच एक आनंद असतो. आणि भाऊजी पण आमचे राहिले, पण मी जास्त ना कवर केलं नाही त्यांना. म्हणजे मला वाटते मी स्टार्टिंग फक्त त्यांची घेतली, एंट्री वगैरे घेतली, आणि नंतर त्यांना मी कुठल्या व्हिडिओच्या शूटमध्ये घेतलं नाही. कारण कसं भाऊजी तसे कम्फर्टेबल आहेत, नाही असं नाही, पण पहिल्यांदाच आले होते लग्नानंतर, तर मला वाटलं की कुठेतरी एक त्यांची स्पेस आहे ती त्यांना दिली पाहिजे आपण. आणि थोडं ऑकवर्ड पण वाटतं नवीन असताना. एकतर आपण असं सासूरवाडीत येतो तर थोडंसं ऑकवर्ड वाटतच असतं, आणि त्यात असं परत कॅमेरा वगैरे थोडा फेस करायचा, त्यामुळे सगळे यूज टू नसतात ह्या गोष्टीला, म्हणून मी त्यांना नाही कवर केलं. त्याच्यानंतर आमची छान जेवणं झाली. सकाळी चिकन मटण होतं, रात्री मच्छी होती, सुरमई होती. दुसऱ्या दिवशी आम्ही छान इडली, आप्पे, सांबार, चटणी असं छान नाश्ता होता. मग आपलं बेसिक घरगुती जेवण होतं. आणि आज सकाळी ते निघाले. आज त्यांच्यासाठी कोलीम केला होता. कोलीम, भाकरी आणि अंड्याची बुर्जी असा नाश्ता करून ते खाऊन सगळेजण गेले. तर मग मी ह्याचे त्यांचे कुठले क्लिप्स घेतले आहेत, म्हटलं त्यांना एक व्यवस्थित जरा कम्फर्टेबल वाटू दे, म्हणून मी फार काही वेगळं शूट न करता आम्ही टाईमच स्पेंड केला. जास्तीत जास्त गप्पा वगैरे, आमचं फॅमिली टाईम वगैरे झाला. आणि ह्याच्यात मी कुठेही फोन ऑन केला नाही. मुळात हा व्लॉग शूट करण्याचं कारण म्हणजे कुठला कंटेंट वेगळा असं मला ह्याच्यात काय असं दाखवायचं नाही, पण कारण काय होतं की जेव्हा आणखीन काही 8-10 वर्षांनी माझे भाऊजी, माझी बहीण हा व्हिडिओ बघतील किंवा आम्ही बघू, तेव्हा ह्या आमच्या मेमरीज जाग्या होतील. कारण भलेही फोटोज आपल्याकडे असतात, पण पहिलं हे नव्हतं. आत्ता ह्या गोष्टी आल्यात की जेव्हा ते 10 वर्षांनंतर त्यांचा हा व्हिडिओ बघतील की ते कसे आले, ते कसे दिसत होते, त्यांनी काय घातलं होतं, आणि त्यांचा फर्स्ट डे ऑफ सासूरवाडी, फर्स्ट एंट्री इन सासूरवाडी जेव्हा असं येईल, तेव्हा त्यांनाही हे बघायला खूप छान वाटेल. सो माझं यूट्यूब ॲक्च्युली सुरू करण्याचं मोटिवच हे, जे मॉनिटरी बेनिफिट वगैरे ह्या गोष्टी नंतर राहिल्या, पण माझं त्याच्यामागचं कारण एवढंच की ह्या सगळ्या मेमरी राहाव्या म्हणून. तर आता आम्ही 8-10 वर्षांनंतर कधीतरी परत माझ्या चॅनलवरून हे बघू, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आठवतील. तर ह्या व्लॉगमध्ये इतकंच होतं दाखवण्यासारखं. दीदी भाऊजी आले, 2 दिवस राहिले, छान वाटलं, मजा केली. तर आता त्यांचं परत कधी येणं होईल तेव्हा नक्कीच मी परत एखादा व्लॉग बनवेनच. तर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवनवीन व्हिडिओज घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.